दरम्यान इकडे जय पवार यांना राज्यसभा खासदार केलं जाणार अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। जय पवार यांच्या नावावर सहमती झाल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली। दरम्यान राज्यसभेवर खासदारकीसाठी पार्थ पवारांच्या नावाला आमचा विरोध नसल्याचं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीसांनी दिलंय। भाजपने कोणालाही विरोध केलेला नाही। भाजपशी या संदर्भात चर्चाही झाली नाही। मी पुन्हा एकदा सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा एक स्वतंत्र पक्ष आहे। त्यांच्यात कोणाला पद द्यायचं, कोणाला तिकीट द्यायचं, कोणाला नॉमिनेशन द्यायचं याचे निर्णय ते घेतात, ते निर्णय आम्ही घेत नाही। यापूर्वी तुम्ही पाहिलं असेल जेव्हापासून ते आमच्यासोबत आले, कोणाला खासदार करायचं, कोणाला आमदार करायचं, कोणाला अध्यक्ष करायचं, कोणाला सचिव करायचं, त्यांचे सगळे निर्णय हे त्यांनी घेतले आहेत। कोणाला मंत्री करायचं निर्णय त्यांनी घेतलेले आहेत। त्या निर्णयांमध्ये आमचं काही म्हणणंही नाही, आमचा काही सेई नाही। दरम्यान पार्थ पवार राजकारणात सक्रिय होणार का हा प्रश्न आता उपस्थित होतोय। भाजपच्या काही नेत्यांकडून पुण्यातील जमीन प्रकरणाच्या मुद्द्यावरून पार्थ पवार यांच्या नावाला विरोध दर्शवला जातो अशी ही चर्चा आहे। त्यातच फडणवीसांनी मात्र पार्थ यांच्या नावाला भाजपचा विरोध नसल्याचं सांगितलं। याच मुद्द्यावरून बारामतीकर काय म्हणतायत याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी। सुनेत्रा पवार या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्यात। आता पार्थ पवार यांच्या नावाची राज्यसभेसाठी चर्चा सुरू झाली। मात्र अशातच भाजपच्या काही नेत्यांकडून पार्थ पवार यांच्या नावाला विरोध दर्शवला जातोय। भाजपच्या काही नेत्यांचं असं म्हणणं आहे की पार्थ पवार नकोत तर जय पवार यांना राज्यसभेवरती संधी द्यावी आणि याच मुद्द्याला घेऊन मी बारामतीत आलोय। बारामतीकर माझ्यासोबत आहेत। खरं तर आता सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। आता पार्थ पवार यांना राज्यसभेवरती पाठवलं जाईल अशी चर्चा असताना त्यांच्या नावाला मात्र भाजपच्या काही नेत्यांकडून विरोध दर्शवला जातोय। कसं बघता याकडे? तसं पाहिलं तर जी जागा रिक्त झालेली राज्यसभेची त्यावरती पारदादांचं नाव सगळ्या जनतेतूनच पुढे गेलेलं आहे। सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी पुढे त्यांचं नाव केलेलं आहे। आणि आपण जे पुण्याचं प्रकरण म्हणताय त्यात राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी त्यात किंचित दिलेले आहे, ते मुद्दाच राहिलेला नाही। आता काहीतरी दिशाभूल करून हे लोक थोडेसे विषय डायव्हर्ट करतात। पण राज्यसभेच्या जागेसाठी आदरणीय पारदादा योग्य उमेदवार त्यांना संधी द्यावी अशी आम्ही आदरणीय वहिनी साहेबांना विनंती करणार आहे। तुमचं काय मत आहे? पार्थ पवारांना पाठवलं पाहिजे राज्यसभेवर की जय पवारांना पाठवलं पाहिजे? पार्थ पवारांनाच पाठवलं पाहिजे। आमचे जबाबदारी पूर्ण सांभाळू शकतात पार्थ पवार जय पवार पेक्षा उत्कृष्ट आहेत। इतरही काही बारामतीकर माझ्याबरोबर, तुमचं काय मत आहे? राज्यसभेवरती पार्थ पवारांना पाठवलं पाहिजे की जय पवारांना पाठवलं पाहिजे? आता पार्थ दादा किंवा जयदादा यांना पाठवणं हा आमचे वैने असतील किंवा वरिष्ठ नेते त्या ह्याच्यावरती निर्णय घेतीलच। पण राहिला आरोपाचा प्रश्न, तर आरोप हे विनाकारण कोणावरही झालेले आरोप करणं आणि त्या विषयामध्ये तथ्य असणे ह्याच्यात जमीन आसमानचा फरक असतो। कारण ह्या विषयामध्ये काही तथ्य नाहीयेच। आता ह्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये अगोदरच क्लीन चिट दिलेली आहे। त्याच्यामुळे विनाकारण आरोप करून काहीतरी इश्यू करायचा हा त्यांचा जुना विषय आहे। त्यामुळे त्या आरोपाला काय अर्थ नाहीये त्याच्यामध्ये। तुमचं काय मत आहे? पार्थ पवारांसोबत शी निगडीत असणाऱ्या जमिनीचा मुद्दा समोर घेऊन याचं भांडवल करतंय का भाजप? 100% भांडवल करते। भाजप म्हणजे भांडवल आहे ती आणि त्यांचा धंदाच आहे ते पहिल्यापासून। आणि सगळे आपल्याकडे घ्यायचे आणि जे सध्याच्या वस्तुस्थितीमध्ये सगळं तुम्ही भ्रष्टाचारी मानायचे, आमच्याकडे घ्यायचे। तुम्ही काय करा, तुम्ही सगळे चोरांना सामील करून घ्या, तर त्यावेळेस तुम्हाला बरं वाटतं का? चुकीचं। हा यांचा पक्षांतर्गत विषय आहे। यांच्या पक्षातून त्या आमदारांमधून तो राज्यसभेवर व्यक्ती निवडून जाणार आहे। त्याच्यामुळे त्यांनी पक्षाने पार्थ पवारला दिलं तर ते पक्षाचा विषय, त्यांच्या त्यातनं ते निवडून जाते। त्यामुळे भाजपने याच्यात डावळडावळ करू नये असं माझं स्वतःचं मत आहे। तुमचं काय मत आहे? जय पवारांना संधी दिली पाहिजे की पार्थ पवारांना संधी दिली पाहिजे? पार्थ दादांना अनुभव आहे, ते मावळमधून उभा राहिले होते आणि लोकांच्या संबंधात आहे आणि दादा सारखेच वागण्याचं त्यांचं सगळे स्टाईल, म्हणजे दादाच दुसरे ज्युनियर दादा, आणि ते लोकांचे काम 100% करतात की त्यामुळे पार्थ दादांनाच राज्यसभेवर पाठवलं पाहिजे। आमच्या बारामतीचे सर्व बारामतीकरांची महाराष्ट्राची इच्छा आहे आणि अमित शहा मोदी निर्णय घेणार आहे, बाकीच्या कार्यकर्त्यांचं काय निर्णय घेणं। का बरं विरोध केला जातोय पार्थ पवारांना? तुम्हाला काय वाटतं? भाजप विरोध पण करतय आणि पवारांशिवाय त्यांना जुळत पण काय नाही। म्हणजे एका बाजूला विरोध पण करायचा आणि एका बाजूला अजितदादांची पवार साहेबांची साथ बी घ्यायची। भाजपलाच कळा नाही ती स्वतः काय करते। आणि राहिला विषय पार्थ पवारचा, तर पार्थ पवारांकडे अजितदादांनी ह्याच्या पूर्वीच बारामती त्यांच्याकडे दिलेली। पार्थ पवारने बारामती तालुक्यात काम सुद्धा चालू केलेले आणि बारामतीला पार्थ पवार हे पोषकच आहेत।
राज्यसभेवर गेल्यानंतर अजून बारामतीची ती ताकद वाढवणार आहे वहिनींच्या बरोबर राहून. तर आपण बघतोय की या बारामतीकरांच्या प्रतिक्रिया आहेत की बारामतीकरांसाठी पार्थ पवारच हे योग्य आहेत, गरजेचे आहेत. कारण यापूर्वीच बारामतीची जबाबदारी अजित पवार यांनी पार्थ पवार यांच्या खांद्यावरती सोपवलेली आहे, तसे ते ग्राउंडवरती काम देखील करतायत. त्यामुळे हा पक्षाच्या अंतर्गत नेत्यांचा प्रश्न आहे. भाजपने यामध्ये ढवळाढवळ करू नये आणि पार्थ पवारांनाच राज्यसभेवरती पाठवण्यात यावं, असं स्पष्ट मत बारामतीकरांनी मांडलंय. देवा राखुंडे, NDTV मराठी, बारामती.